नाही, या ठिकाणी अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच नागरिकगण बंगाल फाईल्स बघायला आलेले आहेत. त्यामुळे त्यांना इथे लोकांना भेटण्याकरता मी आलो होतो. पिक्चर तर बघितला नाही, थोडासा सुरुवातीचा बघितला, परंतु उत्स्फूर्त प्रतिसाद असा या फिल्मला या ठिकाणी लाभत आहे. त्यामुळे या ठिकाणी आपले कार्यकर्ते आणि नागरिकगण आले होते, त्यांना नमस्कार करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो. सर, आपण पाहिलं असेल तर आशिया कपला सुरुवात झाली आहे. इंडिया पाकिस्तानची आज मॅच आहे. यावरून कुठेतरी उद्धव ठाकरे गटाकडून संपूर्ण मुंबई असेल आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन केलं जातं. याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मला असं वाटतं की आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता नौटंकी काही लोक या ठिकाणी करत आहेत. आपला स्टँड हा क्लिअर आहे. भारत पाकिस्तान बरोबर कोणत्याही प्रकारचं बायलॅटरल म्हणजे फक्त भारत आणि पाकिस्तानची सिरीज असेल अशा प्रकारचा कुठलाही सामना खेळणार नाही. पाकिस्तानमध्ये सामना जाऊन खेळणार नाही. परंतु जर एका प्रतियोगितेचा भाग जर एखादा सामना असेल, हा आशिया कप आहे, भारत पाकिस्तान सिरीज नाही आहे आणि आशिया कपमध्ये भारत पाकिस्तानचा सामना होत आहे. त्यामुळे यांचं काय म्हणणं आहे, भारताने काय कुठल्या प्रतियोगितेमध्ये भाग घ्यायचा नाही का भारतीय संघाने? उद्या वर्ल्ड कपची मॅच असेल, वर्ल्ड कपची मॅच होती, मग वर्ल्ड कपमध्ये भारताने भाग घ्यायचा नाही का? ऑलिम्पिकमध्ये एखादा सामना झाला तर ऑलिम्पिकमध्ये भारताने त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही का? त्यामुळे ह्या प्रतियोगितेतला एक सामना असून त्याच्यामुळे आपण भारत पाकिस्तान सामना हा भारत पाकिस्तानची खेळत आहे, भारतात खेळत नाही, पाकिस्तानात खेळत नाही, तिसऱ्या ठिकाणी खेळत आहे. त्यांना आपण या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं नाही. त्यामुळे याच्यामध्ये हा स्टँड पक्का क्लिअर आहे. पण माझा एक दुसरा सवाल आहे. माझा सवाल असा आहे की काल प्रेस कॉन्फरन्स घेताना उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे एपेक्स बॉडीचे मेंबर, त्यांचं या भारत पाकिस्तानच्या सामन्याबद्दलचं मत काय आहे हे उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलं आहे का त्यांना? त्यांचं पण हेच मत आहे का की भारतने पाकिस्तानची आशिया कपमध्ये प्रतियोगितेमध्ये सहभागी होऊ नये, खेळू नये? त्यामुळे हा दुटप्पीपणा जो आहे उद्धव ठाकरेंचा तो त्यांना लखलाभ. त्यांनी त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला पहिला हा सवाल विचारावा असं माझं त्यांना म्हणणं आहे. साटम साहेब, आपण पाहिलं असेल तर संजय राऊत असं म्हणतायत की नरेंद्र मोदी हे पाणी थांबवू शकतात, मग क्रिकेटची मॅच का नाही? हे बघा, एक स्टेज असतो आणि त्या प्रत्येक कुठल्याही स्टेजमध्ये एक नायक असतो, एक खलनायक असतो आणि एक कॉमेडियन असतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या विदूषकाने काय म्हटलं हे दररोज त्याच्यावरती रिॲक्शन देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. संजय राऊतने आरोप केला आहे की जयसा दुबईला आहे, तिकीट बिकत नाही आहे, नक्कीच मॅच फिक्सिंग होणार आहे. नाही, हे बघा, ते काय बडबड करतात. माझा सवाल आहे की दक्षिण मध्य मुंबईमध्ये पाकिस्तानचे झेंडे स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता कोणी फडकावले होते? मग त्यावेळेला तुमचं कुठे गेलं होतं देशप्रेम? किंवा इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान नावाच्या बॉम्बस्फोटच्या आरोपीला, कन्व्हिक्टेड माणसाला तुम्ही घेऊन प्रचार करत होतात, त्यावेळेला तुम्ही तुमचं देशप्रेम कुठे गेलं होतं? त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं पहिले उद्धव ठाकरेंनी द्यावीत आणि त्याच्यानंतर नौटंकी करावी. असं देखील म्हणतात की आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आहेत आणि त्यांच्या हाताखाली आशिष शेलार काम करतायत, असं देखील संजय राऊत यांनी आरोप केलाय. हे बघा, मी पहिलंच म्हटलेलं आहे की भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणातला विदूषक काय बोलतो याच्या प्रत्येक वाक्याला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. पण त्यांनी अजितदादा पवार यांना सांगितले त्यांच्या अंगात पाकचं रक्त आहे, म्हणजे अजितदादा हे अर्धे पाकिस्तानी आहेत असं देखील आता ते वक्तव्य करतात आणि एकनाथ शिंदे सोबत असणारे सर्व लोक तिथे असं त्यांनी. त्यामुळे तुम्ही आता तो शब्द वापरलात, तो जो शब्द आहे ना, तीच त्यांची लायकी आहे, हीच त्यांची संस्कृती आहे, हीच त्यांची प्रथा आहे, हीच त्यांची परंपरा आहे. आणि त्यामुळे तो शब्द वापरून ते कुठल्या पातळीवरचे व्यक्ती आहेत हे स्वतःच ते महाराष्ट्राच्या समोर रोज सिद्ध करतायत. नेपाळमधील घडामोडीच्या भीतीने मोदी मणिपूरला गेले होते असं बच्चू कडू यांनी सांगितलं. नाही बघा, कुणालाही काही बोलण्याचा अधिकार आहे आणि असे छुटपुट लोक काय प्रतिक्रिया देत असतात याकडे फार काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही. त्यांना त्यांच्याच मतदारसंघातल्या जनतेने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आता काहीतरी बडबड केली तर लोक आपल्याकडे बघतील, नाही तर तेही बघायचे नाहीत. त्यामुळे काही लोक काही ना काही बडबड करत असतात. मुख्यमंत्रीवर पण टीका केली. त्यांनी सांगितलं की या सरकारमध्ये अर्धवट मंत्री आका तर आहेत पण सर्वात मोठे आका हे देवेंद्र फडणवीस. मी काय म्हटलं तुम्हाला की स्वतःच्या मतदारसंघामध्ये जनतेने त्यांना नाकारलंय. त्यामुळे अटेन्शन सीक करण्याकरता, लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधण्याकरता अशा प्रकारची काही वक्तव्य काही लोकांना करावी लागतात. तेवढाच मुद्दा आहे.
ठाकरे गटाचे आंदोलन तीव्र झाले. अनेक ठिकाणी त्यांनी टीव्ही पण फोडले आहेत, रस्त्यावर उतरले आहेत, सिंदूर पण पाठवले. उबाटाचं आंदोलन किती तीव्र आहे आणि किती मोठ्या प्रमाणावरती जनसागर त्यांच्या मोर्चाला उसळलेला आहे याचं एक खूप चांगलं चित्र माझ्याकडे आहे. ते 5 मिनिटात तुम्हाला देतो. लालबागला 50 माणसं सुद्धा नाही आहेत आणि त्यामुळे मुंबईकरांचा किती प्रतिसाद हा यांच्या नौटंकीला मिळत आहे त्याचं चित्र मी 5 मिनिटामध्ये तुम्हाला देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.